हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे शरण्या प्रवीण भोसले या चिमुकलीचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम घेऊन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। शरण्याच्या आई सौ प्रज्ञा प्रवीण भोसले यांनी आपल्या मुलगीच्या नावाने शरण्या फाउंडेशन व शरण्या अर्बन निधी बँक लिमिटेड अशा संस्था स्थापन केल्या आहेत। या संस्थेतर्फे निराधार व गरजू महिलांना आर्थिक पाठबळ दिली जाते। आज चिमुकली शरण्या हिचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम घेऊन साजरा केला गेला। यामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक पेठ वडगाव येथे महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक चिमुकली शरण्या हिच्या हस्ते करून सामाजिक उपक्रमाला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर दिवसभरात कोल्हापूर येथील पांजरपुरामध्ये गायींना चारा वाटप करण्यात आला। त्यानंतर CPR चौक कोल्हापूर येथे गरजू व गरीब लोकांना मोफत अन्नदान करण्यात आले। तसेच अंबप येथील मतिमंद शाळेमध्ये मतिमंद मुलांना खाऊ व T-शर्ट वाटप करण्यात आला। वाठार शेतामध्ये वृक्षारोपण आणि वाठार येथे येणाऱ्या वाटसरू प्रवाशांना पाणी पिण्यासाठी कायमस्वरूपी पाणपोई सुरू करण्यात आली। कोल्हापुरात रंकाळा तलावात माशांना खाद्यासाठी 300 ब्रेड पॅकेट देण्यात आली। त्यानंतर सायंकाळी मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चिमुकल्या शरण्या भोसले हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवसानंतर हजारो लोकांना वाढदिवसाचे भोजन देण्यात आले। शरण्या प्रवीण भोसले या चिमुकलीच्या वाढदिवसासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगले विधानसभा विद्यमान आमदार दलित मित्र श्री डॉक्टर अशोकराव माने बापू, श्री मानसिंग विजय बोंद्रे चेअरमन शाहू शिक्षण छत्रपती शिक्षण संस्था, श्री शिवाजीराव आनंदराव कवाळे माजी नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका, श्री विजयसिंह माने संचालक KDC बँक कोल्हापूर, श्री स्वप्नील नाईक सामाजिक कार्यकर्ते पट्टण कोडोली, रील स्टार कुमारी समीक्षा संगपाळ, श्री डॉक्टर अरविंद माने संचालक देशभक्त रत्नापन्ना कुंभार सुदगिरणी, शिवश्री रुपेश पाटील जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड कोल्हापूर, श्री वैभव हिरवे ताराराणी पक्ष कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, पैलवान अतुल मारुती हिरवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तसेच संस्थेचे श्री रणजित माने, विनायक पाटील, प्रज्ञा भोसले, प्रवीण भोसले, राजेंद्र चव्हाण, सुभाष लोखंडे, जयसिंग लोखंडे, आसमा मुल्ला, राणी गावडे, राणी भोसले आणि हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष वर्ग उपस्थित होता।
न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ, वडगाव.